प्री ओपन मार्केट स्टार्ट झालेलं आहे. लेट्स चेक की प्री ओपन मार्केट क्लोज कुठे होते. बट त्याच्या आधी बघूया की जे 3 रिझल्ट लागलेले आहेत ते रिझल्ट कुठे कोणते कोणते लागलेले आहे आणि ते स्टॉक आज आपण इंट्राडे साठी सिलेक्ट करणार आहे लाईव्ह स्टॉक्स मध्ये. तर आयसीआयसीआय बँक, ऍक्सिस बँक, एचडीएफसी बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज हे 4 स्टॉक आहेत जे सिलेक्ट करू शकतो. 3 स्टॉक मी जे सिलेक्ट केलेले आहे आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि ऍक्सिस बँक. हे तिन्ही स्टॉक जे आहे आज आपण इंट्राडे ट्रेडिंग साठी सिलेक्ट करू शकतो. याच्यामध्ये एक व्होलॅटिलिटी, एक मुवमेंट आज आपल्याला बघायला मिळेल. ऑप्शन्स मध्ये पहिले प्री ओपन मार्केट क्लोज होऊ देऊ, त्याच्यानंतर बघू की ऑप्शन मध्ये आपण काय सिलेक्ट करू शकतो. ऑप्शन्स मध्ये अजून प्री ओपन मार्केट क्लोज व्हायचं आहे. एकदा प्री ओपन मार्केट क्लोज झालं की मग आपण ऑप्शन्स पण बघूया. रिलायन्स ओपन होऊ द्या, ओपन झाल्याच्या नंतरच आपल्याला कळेल मुवमेंट कुठे होणार आहे. प्री ओपन मार्केट क्लोज होत आहे 25,000च्या वर. 25,000च्या वरती जर मार्केट सस्टेन करत असेल तरच मार्केट वरती जाईल आणि एनी बाउन्स मार्केटमध्ये जो आहे तो सेल ऑन राईजची अपॉर्च्युनिटी देईल. जो मार्केट वरती जात आहे, रेजिस्टन्सच्या जवळ जात आहे, सेल ऑन राईजची अपॉर्च्युनिटीज तुम्हाला जे आहे ते मिळणार आहे. एक्झॅक्ट 25,000 ला क्लोज झालेला आहे निफ्टी, एक्झॅक्ट 25,000. तर जो कॉल आपण सिलेक्ट करणार आहे तो सिलेक्ट करू शकतो 24,800 चा कॉल. 1 मिनिट टाइम फ्रेम, 24,800 कॉल, 1 मिनिट टाइम फ्रेम. आणि पुट जो आपण सिलेक्ट केलेला आहे तो 25,200 चा आपण करणार आहे. याचा सुद्धा टाइम फ्रेम जो आहे तो 1 मिनिटचा आहे. आपण 1 मिनिट का सिलेक्ट करताय? कारण आपण स्कॅल्पिंगचे ट्रेड आयडेंटिफाय करतो म्हणून 1 मिनिट सिलेक्ट करताय. व्हॉट इज द सपोर्ट अँड रेजिस्टन्स? जो प्रिव्हियस डेचा लो होता, फ्रायडेचा जो लो होता तो सपोर्टचं काम करेल 24,915 पासून 24,900. रेजिस्टन्स जो आहे मार्केटमध्ये ते डिफाईन करणं थोडंसं कठीण आहे. 25,000 जिथे मार्केट ओपन होत आहे तीच लेवल रेजिस्टन्सची आहे. आणि त्याच्यानंतर जर वरती मार्केट गेलं तिथून तर अगेन 25,000 2030 इथे एक रेजिस्टन्स आहे आणि 25,120 पासून 25,090 हा लेवल जो आहे तो रेजिस्टन्स. पहिले मार्केट ओपन होऊ देऊ. मार्केट ओपन झाल्याच्या नंतर बघू आपण मार्केट कोणत्या साईडला मुवमेंट करते. मार्केट चालू झालेला आहे. जर 25,000च्या वर सस्टेन करेल तरच जो आहे मूव येईल. तर एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय दोन्ही पॉझिटिव्ह आहे, रिलायन्स निगेटिव्ह आहे. मार्केट एक्झॅक्टली फ्लॅट ओपन झाले. तर 24,900च्या जवळपास सपोर्ट आहे. तिथे मार्केट आला तर तिथून समजा आपल्याला बाय ट्रेड मिळाला, तिथून बाउन्स येऊ शकतो. अदरवाईज 25,000च्या वर गेल्यावर बाउन्स येऊ नाही. हा समजा आपण इथे 24,800चा कॉल तर मे बी 227च्या विथ स्टॉप लॉस ऑफ 210 मॅन्युअली बाय ट्रेड ऍक्टिव्हेट होऊ शकतो. मॅन्युअली जर ट्रेड केला असता मी तर यस या लेवलला ब्रेक केला तर एक ट्रेड केला असता. बट एआय इंडिकेटर वेट करते अंटिल कन्फर्मेशन येत नाही की हा खरंच मार्केट वर. स्टॉक्स मध्ये जसं आपण डिस्कस केलं, आयसीआयसीआय बँक 5 मिनिट टाइम फ्रेम वरती उघडलेला आहे, ऍक्सिस बँक थोडा खाली उघडलेला आहे, एचडीएफसी बँक मध्ये एक बाय ट्रेड आलेलाच आहे पण खूप मोठा स्टॉप लॉस आहे. तर हा ट्रेड आपण अवॉइड करणार आणि एनिवे अजून तो ट्रेड ऍक्टिव्ह झाला. रिलायन्स ऑन द अदर हँड याच्यामध्ये एक सेल ट्रेड आलेला आहे पण स्टॉप लॉस मोठा आहे. तर पहिला ट्रेड अवॉइड करू, थोडा वेळ वेट करू, त्याच्यानंतर कोणता ट्रेड आला तर इथे तुम्ही प्लॅन करू. 24,900च्या जवळपास सपोर्ट आहे. तर आता इथे जे आहे इथून मार्केट डिसाइड करेल की मार्केटला ब्रेक करून खाली जायचं आहे की मार्केटला वर. ओके, तर 24,900 इज अ ब्रेक मेकर ब्रेक लेवल. इथे मार्केट डिसिजन घेईल की मार्केटमध्ये वीकनेस वाढणार आहे की मार्केट वापस इथे सपोर्ट घेऊन. कॉल मध्ये बाय ट्रेड आलेला आहे 183.45. तर 185च्या वर गेला तर बाय करा. 183.55 चालू आहे सध्या. 185च्या वर गेला तर 24,800चा कॉल, याच्यामध्ये बाय ट्रेड. 185च्या वर गेला तर बाय ट्रेड ऍक्टिव्हेट होईल. बाय ट्रेड ऍक्टिव्हेट झालेला आहे. 167चा स्टॉप लॉस आहे, 200चा पहिला टार्गेट आहे, 215चं दुसरं. तर 195 पासून 197 पर्यंत मार्केटनी वर हाय दिलेला आहे. स्टॉप लॉस जो आहे तो तुमचा कॉस्ट प्राइसला घेऊन या, जेणेकरून जरी मार्केटमध्ये रिव्हर्सल आलं किंवा काहीही झालं, उलटी मुवमेंट झाली तर तुमचा रिस्क तिथे राहणार नाही. टार्गेट 1 जे आहे ते हिट झालेलं आहे. टार्गेट 1 हिट झालेला आहे. ज्यांना ज्यांना प्रॉफिट बुक करायचं आहे ते बुक करू शकतात.
बाकीच्यांना स्टॉप लॉसला ट्रेल करून टार्गेट 2 साठी वेट करायचा आहे. ठीक आहे. आता इथून पुढे जे आहे ते तुमच्या ट्रेडिंग स्टाईल नुसार, की ज्यांना प्रॉफिट बुक करायचा आहे बुक करा, ज्यांना वेट करायचा आहे ते टार्गेट 2 साठी वेट करत असेल तर स्टॉप लॉस तुमचा इथे घेऊन या. एंट्री प्राइसला तुमचा स्टॉप लॉस असला पाहिजे आणि टार्गेट 2 कडे मार्केट जात आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, जेव्हा पण मार्केट खाली पडते तेव्हा एआय इंडिकेटर रिव्हर्सल आयडेंटिफाय करायसाठी ट्रेड आहे. देवेनजी 4496 प्रॉफिट बुक 4K, आशिषजी प्रॉफिट बुक व्हेरी गुड. तर जे प्रॉफिट बुक करत आहे दॅट इज ऑल्सो फाईन. ज्यांना होल्ड करायचं आहे त्यांचा आता इथून या ट्रेडमध्ये लॉस नाही झाला पाहिजे कोणालाच. स्टॉप लॉस तुमचा कॉस्ट प्राइसला आलेला आहे. टार्गेट 1 ऑलरेडी हिट झालेला आहे. 205 चा हाय लावलेला आहे. 215चं टार्गेट आहे. टार्गेट 2. विनोदजी 25 पॉईंट बुक व्हेरी गुड. ज्यांना टार्गेट 2 साठी वेट करायचं आहे ते टार्गेट 2 साठी वेट करू शकतात. ज्यांना प्रॉफिट बुक करायचं आहे टार्गेट 1 ला ते बुक करू शकतात. आता इथून पुढे कुठे बुक करायचं दॅट इज अप टू यू. तुमच्या ट्रेडिंग स्टाईलवर ते डिसाईड होईल की तुम्हाला बुक कुठे करायचं आहे. बट टार्गेट 1 अचीव झालेला आहे आणि टार्गेट 2 पण जवळच आहे. ओके. आता स्टॉप लॉसेस तुम्ही ट्रेल कसे करता याच्यासाठी तुम्हाला सिंपल एकच फॉर्म्युला यूज करायचा आहे. प्रिव्हियस कॅन्डलच्या लोला तुमचा स्टॉप लॉस आला पाहिजे. म्हणजे आता 190च्या जवळपास तुमचा स्टॉप लॉस कुठेतरी येईल. 190च्या जवळपास कुठेतरी तुमचा स्टॉप लॉस येईल आणि हळूहळू तुम्ही स्टॉप लॉसेस जे आहे ते ट्रेल करणार. रमाकांतजी 2100 बुक, चंचल मॅडम 1000 बुक, 1200 शंकर जी 1200 प्रॉफिट बुक. ओके. जे बुक करत आहे दॅट इज ऑल्सो फाईन. इथून पुढे जे आहे एकदा टार्गेट 1 अचीव झालं तर त्याच्या पुढे तुमची ट्रेडिंग स्टाईल कशी आहे त्याच्यावर तुम्ही तुमचा प्रॉफिट लॉस कुठे बुक करायचं हे स्वतः निर्णय घेऊ शकता. ओके. आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, स्टॉप लॉसला ट्रेल करायचा आहे आणि मग टार्गेट साठी वेट करायचा आहे. उमेशजी 1000, नेहा मॅडम 1750, भाविस्करजी 20 पॉईंट, मंजुषा मॅडम 3K व्हेरी गुड. ऑलरेडी मी सांगितलं होतं की निफ्टीचा जो सपोर्ट आहे तो 24,900च्या जवळपास कुठेतरी सपोर्ट घेईल. तिथून एक बाउन्स बॅक एक्सपेक्टेड आहे. महेशजी 2500, समीरजी 22 पॉईंट, चारू दत्ताजी 20 पॉईंट व्हेरी गुड. तर 185 पासून ऑलमोस्ट 210 पर्यंत आता हाय दिलेला आहे. टार्गेट 2 215 ला आहे आणि टार्गेट 2 च्या जवळपास मार्केट जात आहे. 1128 प्रॉफिट बुक, प्रांजलीजी व्हेरी गुड. ओके. तर टार्गेट 2 सुद्धा अचीव झालेला आहे. टार्गेट 2 अचीव झालेला आहे. ज्यांना टार्गेट 2 ला बुक करायचं आहे ते टार्गेट 2 ला बुक करू शकतात. अदरवाईज तुम्ही तुमचा स्टॉप लॉसला ट्रेल करून जे आहे 200 रुपयाला आणून ठेवू शकता. म्हणजे 199 ला स्टॉप लॉस लावा आणि ज्यांना 215 ला बुक करायचं आहे ते बुक करा. संदीपा मॅडम 3000 बुक, नागवेकरजी 1800 बुक. ओके. तर आता टार्गेट 2 सुद्धा हिट झालेला आहे. टार्गेट 2 ला सुद्धा तुम्ही बुक करू शकता. अँड ज्यांना टार्गेट 3 साठी वेट करायचं आहे त्यांचा स्टॉप लॉस आता टार्गेट 1 ला येऊन जाईल आणि ते टार्गेट 3 साठी वेट करू शकतात. म्हणजे 199 ला स्टॉप लॉस लावून तुम्ही 231 साठी सुद्धा वेट करू शकता. 230 टार्गेट 3 पण आता अचीव होत आहे. तर तुमचा स्टॉप लॉस जो आहे त्याला आता तुम्ही घेऊन येणार टार्गेट 2 ला आणि टार्गेट 3 हिट झालेला आहे 230. तर 185 पासून 230 टार्गेट हिट झालेला आहे. ज्यांना पण अजून पण वेट करायचं आहे, टार्गेट 3 हिट झालेला आहे, ते त्यांच्या स्टॉप लॉसला 215 ला घेऊन येतील आणि वेट करू शकतात 240. नेक्स्ट तुमचं जे टार्गेट असेल ते 257 किंवा 245 हे टार्गेट असणार आहे. तर तुम्ही टार्गेट 3 ऑलरेडी अचीव झालेला आहे, 245 आलेला आहे, तर टार्गेट 3 ला तुम्ही स्टॉप लॉस घेऊन येऊ शकता. मे बी अराउंड 230च्या जवळपास स्टॉप लॉस घेऊन या. अदरवाईज 245च्या जवळपास बुक करून टाका. टार्गेट सगळे टार्गेट हिट झालेले आहे. 245च्या जवळपास तुम्ही बुक करू शकता ज्यांनी पण आतापर्यंत होल्ड केलेला आहे. 240 245 एक तर बुक करून घ्या. अदरवाईज स्टॉप लॉस 230 ला लावा.
डिपेंड्स ऑन युअर ट्रेडिंग स्टाईल. तुमची ट्रेडिंग स्टाईल काय आहे त्याच्यावर डिपेंड करते. बट आपण एक पूर्ण रिव्हर्सल कॅप्चर केलेला आहे. एआय इंडिकेटरनी 185 पासून 250 पर्यंत म्हणजे जवळपास 65 पॉईंटचा प्रॉफिट आपण कॅप्चर केलेला आहे. 250 पण हिट झालेला आहे. 230 ला स्टॉप लॉस लावून जे पण होल्ड करत आहे ते होल्ड करू शकता. जोपर्यंत मार्केट वर जात आहे तोपर्यंत होल्ड करू शकता तुम्ही. ओके. तर क्लिअर कट जेव्हा मार्केट मोठा मुवमेंट करते तर तुमच्याकडे जे आहे मुवमेंट होत आहे. आता तुमचा स्टॉप लॉस जो आहे तो 250 किंवा 240च्या जवळपास स्टॉप लॉस लावून या ट्रेडला तुम्ही कंटिन्यू ठेवू शकता जोपर्यंत वर जात आहेत. इथे कुठे बुक करायचं 260 ही जे पूर्ण मार्केट खाली आलं होतं तुम्ही बघू शकता व्ही शेप रिकव्हरी मध्ये 260 तर टार्गेट हिट झालेले आहे. सगळे टार्गेट हिट झालेले आहे. 260 ला एक्झिट करून टाका. ज्यांचा पण बाकी असेल ते सगळे पण एक्झिट करून टाकू शकतात 260 ला. तर अराउंड 60 to 75 पॉईंट जे आहे टोटल होल्ड झालेला आहे आणि कुठेही आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस सुद्धा ट्रिगर नाही झाला. तर 260 ऑलरेडी जिथून डाऊनफॉल चालू झाला होता तिथे व्ही शेप रिकव्हरी टार्गेट आलेला आहे. 260 75 पॉईंट एक चांगलं टार्गेट आहे. मोठं टार्गेट आहे. ज्यांनी होल्ड केला त्यांना हे टार्गेट मिळालं असेल. बट येस 230 ला पण एक्झिट केलेला आहे तरी पण एक मोठं टार्गेट आलेलं आहे. तर डिपेंड करते तुमच्या ट्रेडिंग स्टाईलवर तुम्हाला कुठे एक्झिट करायचं आहे. बट येस 260 अचीव्ह झाला. टार्गेट 1 2 3 त्याच्यानंतरही इव्हेंच्युअली मार्केटचा जो अपसाइड आहे ट्रेलिंग स्टॉप लॉस ना त्याला आपण ट्रेल. संदीपा मॅडम 5000 प्रॉफिट. व्हेरी गुड. तर ज्यांनी ट्रेल केलेला आहे एक चांगला प्रॉफिट बुक केलेला आहे. मोर दॅन आता 70 75 80 पॉईंट रॅली स्टील कंटिन्यूज आणि कोणताही आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस अजून हिट झालेला नाही आहे. ठीक आहे. जर तुम्ही आताही ट्रेल करणार असाल स्टॉप लॉस ज्यांनी प्रॉफिट बुक नाही केलेला 260 ला फॉरेक्स कधीपासून स्टार्ट होणार आहे जस्ट आता. देवेंद्रजी 6200 प्रॉफिट. व्हेरी गुड. सॉरी देवानंद आळवेजी 6200 प्रॉफिट. व्हेरी गुड. ओके. प्रॉफिट अँड लॉस शेअर कुठे करायचा आहे तर मला पर्सनली मेसेज करायचा आहे प्रॉफिट अँड लॉस साठी. माझ्या याच्यावर तुम्ही सुरू करू शकता सेंड करू शकता सगळे स्क्रीनशॉट. ओके.